नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय विज्ञान इयत्ता 8वी। आज आपण पेशीची ऊर्जा न वापरणाऱ्या क्रियांविषयी माहिती पाहणार आहोत। याच्यामध्ये विसरण आणि प्रसरण, CO2 सारखे लहान रेणू घेणं व पेशीबाहेर जाणे। प्रसरण म्हणजे जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निव्वळक्षम पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवास म्हणजे प्रसरण होय। ही भौतिक क्रिया असून ती घडणाऱ्या 3 वेगवेगळ्या शक्यता असतात। समपरासारी द्रावण म्हणजे पेशीभोवती असलेल्या मध्यम व पेशी या दोन्हीतील पाण्याचे प्रसरण सारखे असते। अपरासारी म्हणजे पेशीतील पाण्याचे प्रसरण कमी व सभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने पेशीत शिरते। यालाच अंतःपरासन असे म्हणतात। उदाहरणार्थ, बेदाणे पाण्यात ठेवल्यास काही वेळाने फुटतात। परासारी द्रावण म्हणजे काय, तर पेशीतील पाण्याचे प्रसरण जास्त व पेशीभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण कमी असल्याने पेशीतून पाणी बाहेर पडते। उदाहरणार्थ, फळांच्या फोडी साखरेच्या घट्ट पाकात टाकल्यास फोडीतील पाणी पाकात जाऊन थोड्या वेळाने ते आकसतात। अतिपरासारी द्रावणात ठेवलेल्या प्राणी पेशी किंवा वनस्पतीतील पाणी बहिःप्रसारण प्रक्रियेमुळे बाहेर पडते आणि पेशीद्रव्य आकसते। या क्रियेला सरसंकोच असे म्हणतात। पेशीद्रव्य म्हणजे सायटोप्लाझ्मा म्हणजे कशाला म्हणायचं याला, तर कांद्याच्या पापुत्र्यात भरपूर द्रवाने भरलेले आयताकृती पेशी तुम्ही पाहिलेले आहेत। या प्रद्रव्य पटल केंद्रक यातील तरल पदार्थाला पेशीद्रव्य असं म्हणतात। त्यानंतर याच्यामध्ये पेशीद्रव्यात अमिनो आम्ले, ग्लुकोज, जीवनसत्वे साठवलेली असतात। त्यानंतर पेशी अंगके म्हणजे काय, विशिष्ट कार्य करणारे पेशीतील उपघटक पेशी अंगके होत। ही अंगके म्हणजे पेशीचे अवयव आहेत। प्रत्येक अंगकाभोवती मेदप्रथिनयुक्त पटल असते व केंद्रक व हरितलवक यांच्यातिरिक्त इतर सर्व अंगके ही इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकेच्या मदतीने पाहता येतात। त्याला न्यूक्लियस किंवा केंद्रक असंही म्हटलं जातं। थँक्यू।